कधीतरी वेगळं असं काहीतरी खायची इच्छा झाली आणि तुम्हाला इटालियन फूडबद्दल थोडीफार उत्सुकता असली तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. पिझ्झा, पास्ता यासारखे पदार्थ, सूप, डेझर्ट, आईस्क्रीम व बरंच काही तर आहेच, पण ॲम्बियन्स असा की तुमची संध्याकाळ अगदीच सुंदर बनवेल. म्हणूनच घेऊन आलोय एक इटालियन कॅफे व आईस्क्रीम लव्हरसाठी पेरी बॅश. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात इथली खाद्य सफर आणि झालेल्या गमती जमती. आपल्या चॅनलवर असे बरेच फूड व्लॉग झालेले आहेत आणि ते तुम्ही नक्की पाहिलेच पाहिजेत. चला तर मग चालू करूया आजच्या खाद्य सफरीला. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. तर आता वीकेंड चालू होत आहे आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर मला आता काय पिझ्झा आणि आम्हाला पास्ता खायचं म्हणजे ही अशी डिमांड चालू झाली की मराठमोळं खाणं मला आता विसरावं लागतंय. मी याला भरपूर शिकवलंय मराठमोळं खाणं, तरी पण आता हा म्हणतोय पिझ्झा आणि पास्ताच खायचं. मग आता कुठं जायचं तर म्हणलं आता बाणे रोडला कुठलंही बघा. तर बाणे रोडला आहे बियॉन्ड सिबो आणि त्याच्या शेजारी आहे बेरी बॅश. तर आपण अशा ठिकाणी जाऊन खाऊया, जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया आणि हा फूड व्लॉग शेवटपर्यंत बघा, ह्यामध्ये खूप मजा येणार आहे. आणि आपल्या श्री या चॅनलला जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि फूड व्लॉग आणि ट्रॅव्हल व्लॉगचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आता कोमल विचारायला गेले पार्किंगची काय सोय आहे, तर ती म्हणते पलीकडे लावा. ठीक आहे, मग आपण पलीकडे गाडी लावूया. तर जसं तुम्ही ऐकलं की आज मराठमोळी परत खायचा नव्हता, खायचं होतं ते इटालियन कॅफेमध्ये आणि इटालियन आयटम खायचे होते, ते म्हणजे पास्ता आणि पिझ्झा. मग म्हणलं ह्याच्यापेक्षा बेस्ट आपल्याला काही मिळू शकत नाही. हा मागं बघताय तो हायवे, पुणे बँगलोर हायवे, आणि आत्ता मी पॅनकार्ड क्लब जिथं संपतोय तिथं उभा आहे. मागं बघा बोर्ड आहे बियॉन्ड सिबो आणि त्यांच्या 2 गाड्या दिसतात, मला फुल गर्दी दिसते. आज जाऊन बघूया आपल्याला काय मिळणार आहे. छान असा ॲम्बियन्स दिसतोय मला. वाव, मस्त असते. ब्रॉकलीचा फ्लेवर येतं, खूप छान आहे टेस्टला. आणि सॉस पण एकदम सॉफ्ट आहे, असं ड्राय नाहीये, खूप छान आहे, आवडलं मला. लास्ट टाइम माझ्या बर्थडेला गेलो होतो आपण सांगतेला, त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा बाहेरचं फूड आपण एक्सप्लोअर करतो आणि त्यासाठी आपण आलो आता या ठिकाणी. आणि हे खाताना पहिल्यांदा अथांगनी सांगितलं की मला पास्ता पाहिजे. तर पास्ता म्हणजे आपलं नेहमीच असतं की व्हाईट सॉस पास्ता पाहिजे. तर यांचा आहे ब्रोकोली बियांको पास्ता आणि त्याच्यामध्ये आहेत ऑलिव्स, त्याच्यामध्ये आहे स्वीट कॉर्न. आणि मी आता बघून सांगतो कारण की हे आता मी फर्स्ट टाइम खातो. आणि ऑलिव्ज आहे, आपल्याला इथं मिळणार आहे हे हर्ब्स आहेत, त्याच्यानंतर हे आहेत ते चिली फ्लेक्स आणि चिली चटणी आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ते म्हणजे सॉस. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे ट्राय. आता मला एक्साइटमेंट लागली. हे दोघं तर म्हणतात की खूप छान आहे आणि पास्ता घरी तर बनवत नाही, पण पास्ता बाहेर खाण्याची खूप मजा असते. आपण पास्ता खाऊन बघूया. पास्ता प्लेटमध्ये आला, मला थोडंसं तिखट लागतं म्हणून मी थोडंसं तिखट टाकतो, थोडंसं हर्ब्स टाकतो.
आणि आता ट्राय करूया. मस्त गरमागरम ह्या एम्बेस मध्ये खाण्याची मजाच वेगळी. असं ज्या वेळेला आपण बाहेरच्या गोष्टी खातो ज्याचं आपल्याला माहिती नसतं त्यावेळेला अशाच ठिकाणी खाल्लं पाहिजे जिथं ऑथेंटिक आहे, जिथं क्राऊड आहे आणि जिथं आपल्याला रिस्पॉन्स चांगले मिळाले. ह्याचा रिस्पॉन्स तर मी तुम्हाला देणार आहे. पण मी बऱ्याच लोकांकडनं ऐकलेलं आहे, इव्हन तर माझ्या ऑफिसमधल्या बऱ्याच लोकांनी मला हे सजेस्ट केलं होतं की तू इथे जाऊन पास्ता खा आणि पिझ्झा खा. आणि खरंच वर्थ आहे, सिरियसली वर्थ आहे. पुढे सांगितलं पिझ्झा, तर पास्ता म्हणजे हा जो सॉस आहे, व्हाईट सॉस आहे, तो खूप असं मस्त डिलिशियस लागतं. त्याच्यानंतर दिसते मला ब्रॉकली आणि जे स्वीट कॉर्न आहेत हे मजा वाढवतो. थोडेसे चिली फ्लेक्स टाकले ना, खूपच छान, खूप मजा येते. हमको यहाँ से जब से स्टार्ट हुआ है तब से आ रहे हैं. जब ये सिर्फ एक ही दुकान था, आई थिंक हमारे वजह से ये 2 दुकान हुआ है ऐसा लग रहा है. यहाँ का पास्ता का टेस्ट थोड़ा अच्छा है बहुत अच्छा. आप पहली बार आए? नहीं, बहुत अच्छा है आपको आना चाहिए. पिज़्ज़ा यहाँ पे राउंड नहीं है तो दैट इज ऑल्सो नाइस. पिज़्ज़ा का टेस्ट भी अच्छा है. पास्ता का जो क्रीमी है, हम लोग यहाँ पे आते तो पेपरिका खाते हैं हमेशा. द पिज़्ज़ा यहाँ पे बहुत क्रिस्पी है, थिन क्रस्ट है और वेजिटेबल्स और बहुत फ्रेश है. एम्बियंस बढ़िया है. इन्होंने जैसे बोला कि अभी बड़ा हो गया है, 2 दुकान हो गया है. सेम टाइम. या वी आर फ्रेंड्स. थैंक यू. ऑर्डर केला होता आणि पिझ्झा तर फुल स्टफ दिसतोय मला. ह्याच्यामध्ये बरंच काय काय दिसतंय मला, म्हणजे ब्रोकोली आहे, स्वीट कॉर्न आहे, हे बरंच काय काय, म्हणजे वेज स्टफिंग खूप आहे. आणि आता स्पेशल गेस्ट आपल्याला आता जॉईन झालेत. दीदी आली आहे, इकडे एन्जॉय चालला, इकडे जिजू आलेत आणि मस्त एन्जॉय चालला. आणि अजून एक स्पेशल डिश आपण मागवली आहे. कसं आहे म्हणजे पास्ता आपण घरी खातो तसा आहे का? आज सकाळी खाल्ला होता. मग ठीक आहे. त्यातले व्हेजी कसे वाटतात आणि बेस कुठला आहे, कसं वाटतं तुला? सॉसेस दिसतात. ओके. बेस छान आहे ना. मस्त आहे, क्रिस्पी. नाइस वेजीज. ठीक आहे. मी इकडे आपलं नेहमीप्रमाणे आहे, सगळ्या पदार्थांना तिखट करतो. एक मिरची दिसते, ब्रॉकली दिसते आणि बरेच सॉसेस आहेत आणि थिन क्रस्ट असतो हा पिझ्झा. आणि हा पिझ्झा खायला मजा येते, गरम गरम पिझ्झा. पिझ्झा बऱ्याच ठिकाणी खातो, खूप तिखट आहे, खूप. म्हणजे काही ठिकाणी चीजचा फ्लेवर जास्त येतो, काही ठिकाणी बटर, काही ठिकाणी व्हेजीज जास्त असतात. पण जो बेस असतो तो एकदम जाड असतो, तो मैदाचा असतो. हा जो बेस आहे हा युनिक आहे. हे जे व्हेजीज आहेत हे युनिक आहेत आणि ह्या इन्व्हेस्टमध्ये हे खाण्याची मजा खूपच वेगळी. पिझ्झा संपवला आणि काहीतरी खासियत आहे इथं येण्याची. पहिली गोष्ट म्हणजे थिन क्रस्ट होता, खूप छान असं बेक झालेला. व्हेजीज खूप छान लागत होते. काही काही पदार्थांचे मला नावं पण माहिती होती, पण ते टेस्टला असे मी असं म्हणत होतो तुळस खातो. आणि त्यावेळेला मला कळलं की नाही, हे ब्रोकोली आहे किंवा हे बेसिल आहे. म्हणजे अशा गोष्टी मला कळत गेल्या आणि खूप टेस्ट अशी मस्त. आणि आपण रोज नेहमी अशा गोष्टी खात नाही. अशा गोष्टी खायला जर यायचं असेल तर ऑथेंटिक ठिकाणीच यावं लागतं. आणि ऑथेंटिक ठिकाण कुठलं तर गोवा सीबीएस, आणि ते म्हणजे पानकाला क्लब रोड, जिथं हायवेला मिळतं. परत एकदा सांगतो, त्या ठिकाणी आपल्याला यायचं. आणि मस्त ॲम्बियन्समध्ये आपण आता एन्जॉय करूया. अजून 2 डिश मागवल्यात आणि त्याचा फीडबॅक लवकरच आपल्याला मिळेल. ठिकाणांना आपल्याला व्हिजिट करावंच लागतं. तुम्हाला काय वाटतं? डेफिनेटली.
इकडे क्रीम ऑफ स्पिनॅच आहे. ओके, नाईस सूप टू स्टार्ट विथ, मस्ट ट्राय. थोडंसं सॉल्टी आहे बट ओव्हरऑल गुड. पालकची भाजी नेहमी खातो आणि पालकची भाजी ज्यांना जात नाही ना त्यांच्यासाठी असं सूप बनवलं जातं आणि ते असं डेकोरेटिव्ह असतं आणि म्हणून त्याला असं मस्त असं स्टर केल्यानंतर अजून खाऊशी वाटतं. आणि अशा ॲम्बियन्समध्ये म्हणजे ज्यांना नको असतं ना त्यांनी खाल्लंच पाहिजे. म्हणजे माझंच सांगतो मी पालक खातो बरं आणि मी सगळ्या भाज्या खातो. मला सगळे चिडवतात आता, सगळ्या भाज्या खातो मी आणि पालक तर माझं फेवरेट आहे. असं तर आपण चोकोलावा संडे मागवलं. त्याच्यासोबत काय आलं तर व्हॅनिला आईस्क्रीम आहे जे की इथं छान साईडला दिसतं. हा आहे लावा केक, चोको लावा केक. आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही ब्रेक करा आणि मग तुम्हाला लावा बाहेर येईल. आपण ब्रेक करूया. हो माय गॉड. आणि हे आईस्क्रीम आणि हा लावा आणि हा चॉकलेटचा बेस. असं इकडे आज आल्या आधी तिकडे देतो. तर एक माइंडसेट असतो की म्हणजे जरा चांगल्या मध्ये आणि जरा वेगळं खायचं म्हणलं की आपलं असतं की थोडं बजेट जास्त जाईल. मला असं वाटतं की 4 लोकांमध्ये डिसेंट म्हणजे एकदम व्यवस्थित रेट आहेत आणि खूप छान. आणि बिल आलं, बिलासोबत त्यांनी असे मस्त 2 गिफ्ट पण दिले, 2 पेन दिलेत आणि आपल्याला हे गिफ्ट मिळालं हे मी आता कायमस्वरूपी लक्षात राहील. माझ्या व्लॉगमधलं पहिलं गिफ्ट हे नक्की लक्षात राहील. आणि हे आहे बिल आणि बिल बघा, बिल एकदम डिसेंट झालं, अजिबात जास्त नाही. गोवन सीबोमध्ये आत्ता जस्ट आत्ता खाऊन झालं, मन तृप्त झालं. पण शेजारी आता दिसलंय मला बेरी बॅश. FC रोडला मी कॉलेजला असताना बेरी बॅशमध्ये खाल्लेला आईस्क्रीम आणि तो स्ट्रॉबेरीचं जे होतं ना म्हणजे खाली आईस्क्रीम आणि वरती मस्त असं स्ट्रॉबेरी. आता बेरी बॅश दिसलं तर आता कंट्रोल होईना झालं. मग म्हणलं आजचा व्लॉग वाढवा गोवन सीबोकडून बेरी बॅशकडे. चला. वरती लिहिलेलं आहे महाबळेश्वर बेरी बॅश. महाबळेश्वर हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण महाबळेश्वरमध्ये जे आईस्क्रीम खातो तशी चव लागली पाहिजे आता. तर मेन्यू कार्ड बघत होतो, वरती बेरी बॅश आहे. बरेच काही आयटम आम्ही म्हणजे आईस्क्रीमचे सगळे जवळपास पदार्थ आम्ही FC रोडला ट्राय केले होते. वरती महाबळेश्वर दिसलं आणि महाबळेश्वर स्नॅक्स त्याच्यामध्ये सगळ्यात वरती माझा फेवरेट आयटम दिसतो तो म्हणजे मकाई पॅटीस. आणि तो आयटम बेस्ट असतो, बेस्ट महाबळेश्वरमध्ये. तो त्या थंड वातावरणात खायला मजा येते. आता बघूया आपण इथं काय काय मिळणार आहे. इथं आहे आईस्क्रीम, कॉफी, कोल्ड कॉफी दिसतात मला, फ्राफे, फ्रेश फ्रूट आहेत, मिल्कशेक आहेत, हॉट चॉकलेट आहे आणि बरंच काही दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो म्हणजे मूर्ती बघून खूप छान वाटलं. महाराष्ट्रात असल्यानंतर अशा मूर्ती बघितल्यानंतर मस्त वाटतं. ॲम्बियन्स बघा माझे, ॲम्बियन्स खूप छान आहे म्हणजे बेरी बॅश आहे. नंतर सगळेच काही गोष्टी या साईडला आहेत. ते पेंटिंग आणि हे पेंटिंग, हे टेबल्स आणि हे सगळं बघण्यामध्ये मजा आहे. थोडंसं कन्फ्युजन झालं की काय खावं, काय प्यावं, काय थंड घ्यावं. त्यांनाच विचारू की इथलं फेमस आहे. प्रश्न पडला आम्हाला की आईस्क्रीममध्ये कुठला सगळ्यात जास्त जाणारा आयटम आहे. महाबळेश्वरमध्ये पाचगणीला जे मी खाल्लं होतं मका पॅटीस सेम मिळणार आपल्याला, त्याच्यापेक्षा चांगलं मिळेल. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यापेक्षा चांगलं मिळेल. आणि स्ट्रॉबेरी आपली पाचगणीमधून येते का? आता येत नाही, आता सीझन नसल्यामुळे आता फ्रेश नसते. बरं बरं. सीझनल राहते.
आता तुम्हाला फ्रेशमध्ये ब्लूबेरी मिळेल, बरं. किवी आहे, रेड चेरी आहे आणि सीताफळ आहे. बरं, बेस्ट आयटम कुठला? आता तुम्ही जर बेरीजमध्ये ट्राय केलं तर मग ब्लूबेरी ट्राय करू शकता. Blueberry. फ्रूटमध्ये तुम्हाला आम्हाला एक स्वीट हॉट आयटम हवा आणि एक थंड म्हणजे कोल्ड हवा. हॉटमध्ये जर ते जर पाहिजे तर हॉट ब्राउनी आईस्क्रीम आहे किंवा कॉफी आहे, बरं हॉट चॉकलेट पण ट्राय करू शकता. बरं. आणि पॅटीस तुम्ही म्हणताय की बेस्ट मिळणार आहे. तर आम्हाला एक पॅटीस घ्या आणि 2 आयटम मी सांगतो. तर आम्ही ऑर्डर केलं नटी हेझलनट आणि हे आहे ते कोल्डमध्ये आणि हॉटमध्ये आम्ही ऑर्डर केलं फ्रेंच व्हॅनिला. आणि माझा फेवरेट जे महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये मी खातो नाही तो कॉर्न पॅटीस. म्हणजे हे बघा, हे वरून क्रिस्पी दिसणार हे लेअर ज्यावेळेला मी ओपन करतो हे बघा आतमध्ये कॉर्न आहे. आणि त्यांनी चॅलेंज दिलं की त्याच्यापेक्षा पण भारी लागणार असं ते बनले आहेत आपल्याला. बघूया खाऊन. चटणी दिली त्यासोबत. असं नाही म्हणणार की त्यापेक्षा भारी आहे, पण त्याच्या बरोबरीच आहे हे नक्की आहे. खरंच त्याच्या बरोबरीच आहे. फक्त वातावरण थंड करा माझं. मी खरंच परत एकदा महाबळेश्वर पाचगणीमध्ये गेल्याचं फील येईल या पॅटीसमध्ये. बाकी गोष्टीचा जे फीडबॅक आहेत बाकी लोक ज्यांनी हे ऑर्डर केलं ते देतील, पण माझं फेवरेट जे होतं एकदम परफेक्ट तसंच आलं. फ्रेंच व्हॅनिला कॉफी ऑर्डर केली होती. एक कुकी पण आले सोबत. टेस्ट करून बघते कशी आहे. आणि हे छान हार्ट काढलेलं आहे कॉफीवरती. मस्त आहे टेस्ट. नटी हेझलनट म्हणजे त्याच्यामध्ये खाली मला कोल्ड कॉफी सारखं हे दिसतं. कोल्ड कॉफी सारखं वरती मला दिसतंय ते आईस्क्रीम. हेझलनट ऑसम. म्हणजे जे मस्तानी टाईप असतं ना, म्हणजे वरती आईस्क्रीम आणि हे त्याच टाईपचा प्रकार आहे. पण हे एकदम असं सॉफ्ट आहे. म्हणजे स्पंज असतं ना, स्पंज त्या टाईपमध्ये क्रीमी आहे. आणि हे मिक्स करूशी वाटत नाही एवढं स्पंजी आहे. आपण कॉफी बघूया. कॉफी विथ आईस्क्रीम जसं म्हणतो ना, हेझलनट आईस्क्रीम त्या टाईपच लागतं. पण खाण्यासारखं आयटम आहे. इथं आला ट्राय करू शकता, मजा येते. पण माझं फेवरेट पदार्थ तिथं आहे खाण्यासाठी. हॉट आयटम एकदा ट्राय करू. हॉट कॉफी, कॉफीचा आनंद छान होतो. त्यासोबत कोकी दिलं.